नमस्कार मित्रांनो, आता आपण ओपन शर्ट कटिंग करणार आहोत। ओपन शर्ट कसं कापायचं, आता हे मी जे माप घेतलेलं आहे ते 2 इंच हे माप आहे। 2 इंचवर हे आपण 3 या 4 ठिकाणी आपण निशाण मारून घ्यायचा। त्यानंतर ही सरळ पट्टी आपण निशाण मारून घ्यायची। ही झाली खालची सरळ पट्टी। आता लांबी आहे त्या शर्टाची 27 लांबी आहे, तर आपण 1 इंच वाढवणार, 28 घ्यायचे। हे रेग्युलर माप आहे, 28 घ्यायचं। त्यानंतर हा 1.5 वर निशाण मारला मी, त्यानंतर हा 2 वर मारला। 37 छाती आहे, 9.25 येईल चौथा भाग। आता 9.25 त्यामधून आपण अर्धा इंच कमी करून घ्यायचं, 9.25 घ्यायचं। हे रेग्युलर कटिंग आहे। त्यानंतर ही सरळ पट्टी सरळ लांबीपर्यंत मारून घ्यायची। त्यानंतर चौथ्या भागातून आपण अर्धा इंच कमी केलेला आहे। आता छाती आहे 9.25, 37 छाती आहे, 9.25 येईल चौथा भाग, त्यातून आपण अर्धा इंच कमी करायचा, 9.25 येईल। फ्रंट आहे 11चा, तर अर्धा इंच आपण शिलाई म्हणून सोडून द्यायचा, तर 11.5 आपण हे माप 11.5 ठेवायचं। त्यानंतर ही सरळ निशाण मारून घ्यायची। त्यानंतर शोल्डर आहे 19 ची, तर आपण 10 ठेवायची, 9.5 आणि अर्धा इंच दाबण्यासाठी। तर ह्या ठिकाणी गळा आहे आपण 2.5 इंच ठेवायचा। रेग्युलर गळा असतो 2.5 इंच, तर ही निशाण जवळ 1.5 इंचवर मारायची असते। तर हा पुढील जो फ्रंट आहे हा कटिंग आपण करणार आहोत। हे आपण 1.5 आणि 2.5 इंचचा गोल गड्डा कापायचा, हा कॉलरचा आहे। त्यानंतर हे 1.5 इंचवर आपण क्रॉस मारलेला आहे, 1.5 इंच हा क्रॉस आहे। जे कटिंग करतील त्यांना समजेल। या ठिकाणी आपण 11.5चा हा फ्रंट घेतलेला आहे। शिलाई मारून 11 इंच तयार येईल। तर या ठिकाणी आपण सरळ कटिंग करून घ्यायची आहे। सरळ कटिंग झाल्यानंतर हा जो खालील भाग आहे ओपन शर्टला आपण या ठिकाणी नॉर्मल गोल करत असतो। या ठिकाणी आपण या पद्धतीने गोल करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता हे पहा, हा झाला आपला पुढील फ्रंट।